महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी जी गोपनीयतेची शपथ घेतली ती गोपनीयता भंग केलेली आहे। त्या भारतीय संविधानाचा, त्या मंत्रिपदाच्या शपथेचा मंत्री छगन भुजबळ साहेबांनी अपमान केलेला आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेब, आपण सन्माननीय मुख्यमंत्री आहात, भुजबळ साहेब हे पदाचा गैरवापर करत असल्यामुळे त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा असा साधा सरळ प्रश्न संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र सरकारला विचारत आहे। त्याचं कारण सुद्धा तसं, महाराष्ट्रामध्ये एखादा मंत्री जर समाजाला पेटवत असेल, लोकांना पेटवत असेल, घेतलेली शपथ जर तो पाळत नसेल, काही समाजांना विशिष्ट वर्गाला तो जर आकस बुद्धीनं पाहत असेल आणि दुसऱ्या बाजूला जवळच्या समाजाला जर तो जाणीवपूर्वक त्याच्या पद्धतीनं तो भूलतापांना बळी पाडत असेल तर तो आपल्या पदाचा गैरवापर करतोय हे राज्यपालांच्या लक्षात आलं पाहिजे, सन्माननीय माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा हे कळून चुकलं पाहिजे की हा माणूस आपल्या पदाचा गैरवापर करतोय। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून सरसगट हकालपट्टी केली पाहिजे। जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी सोडला जात नाही किंवा सोडवला जात नाही, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत आहे तो जोपर्यंत सोडवला जात नाही, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे प्रलंबित आहे, जोपर्यंत तो सोडवला जात नाही तोपर्यंत पदाचा गैरवापर करणारे जे असतील, मग ते भुजबळ असू द्या किंवा वडेट्टीवार असू द्या, ह्या सगळ्यांना त्या पदावरून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करतो। काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, कोण करताय जाणीवपूर्वक हे, कोण सामाजिक तेढ निर्माण करायचंय, कुणाला सामाजिक वाद निर्माण करायचा आहे, कोण दंगली घडू पाहतंय, कुणाच्या मनात महाराष्ट्रात दंगली झाल्या पाहिजेत असं मनात सारखं वाटतंय, त्या व्यक्तीचं नाव आहे छगन भुजबळ। बर, माननीय भुजबळ साहेब मोठे नेते, माननीय ते ओबीसी नेते म्हणून स्वतःला देशाचे नेते सुद्धा कदाचित त्यांना वाटत असेल, मनात त्यांच्या काही भावना अशा जागा होत असतील, परंतु ते शिंदे फडणवीस सरकारमधले, पवार सरकारमधले जबाबदार मंत्री आहेत आणि जबाबदार मंत्री ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरून सामाजिक विद्वेषाची त्या ठिकाणी पोळी भाजत असेल तर याला सरकारचा आशीर्वाद आहे का, माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का? आणि जर आशीर्वाद असेल तर हा महाराष्ट्रासोबत केलेला महाराष्ट्रद्रोह आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर सरकारचा त्या ठिकाणी पाठिंबा नसेल तर मग या लोकांचा सरकारला टेको असल्यामुळं शिंदे साहेब हे सगळं चाललेलं गृहीत धरतात का, हा सुद्धा संशोधनाचा विषय। महाराष्ट्रात वाद लावला जातोय आणि मुख्यमंत्री काहीच करत नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय, याच्यात महाराष्ट्राचा अपमान होतोय, तुमचा अपमान होतोय, हे प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे। मित्रांनो, जय जिजाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। भुजबळ साहेबांनी मराठा आरक्षणाचं वादळ मनोज जरांगे पाटलांच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं म्हणजे मोठं झालंय, महाराष्ट्रातला गावगाड्यातला मराठा समाज एकत्रित झाला, बरोबर ओबीसी नेते म्हणून आता आपली बदनामी झाली होती, आपण घोटाळे केले होते, आपण कुठल्याच समाजाच्या मनात नव्हतो, मग आता एक बरोबर भांडवल त्या ठिकाणी सापडलंय आणि भुजबळ साहेब लगेच जे भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी कवटाळून होते ते भुजबळ साहेब आता ओबीसीचे नेते अचानक कसे काय झाले? ते फक्त माळ्यांचे नेते असू शकतात, एका जातीचे नेते असू शकतात, ते ओबीसीचे नेते कधी झाले? आणि जर असतील भुजबळ साहेब ओबीसीचे नेते, कुठल्या धनगरांच्या प्रश्नावर ते रस्त्यावर आले? कुठल्या नाभी समाजाच्या एखाद्या प्रश्नावर रस्त्यावर आले? कुठल्या एखाद्या धोबी किंवा परीट समाजाच्या प्रश्नावर रस्त्यावर आले? कुठल्या 346 जाती आहेत ओबीसी मध्ये, समता परिषदेच्या माध्यमातून फक्त त्यांचं जर सोडलं तर ते इतर कुणाच्याही
समाजासाठी किंवा ओबीसींच्या प्रश्नासाठी एकत्र आलेले नाहीत. मला भुजबळ साहेबांच्या प्रामाणिकपणावर किंवा त्यांच्या भूमिकेवर खरं तर संशय सुद्धा व्यक्त करायची गरज नाही. ते प्रायव्हेट लिमिटेड नेते, ते अनलिमिटेड नेते नाहीयेत. भुजबळ साहेब काय महाराष्ट्राचे किंवा ओबीसींचे मसीहा आहेत असं कुणाला वाटत असेल तर मनातून काढून टाका. हजारो कोटी रुपयाचा मालक असणारा माणूस किती लोकांना दाबून वर आला असेल वेगळं सांगायची गरज नाही. सगळ्या पक्षाचे सगळे नेते हे तेच करतात, फक्त भुजबळ साहेब नाही. पण माननीय भुजबळ साहेब हे एक मंत्री आहेत. मी ते ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांना अजिबात टार्गेट करणार नाही. आता त्यांच्या मनात राजकारण जर असेल, त्यांना जर त्यांची पोळी भाजून घ्यायची असेल तर मग त्याच्याविषयी बोलण्यासारखं अजिबात काही नाही. पण भुजबळ साहेब सुडाच्या भावनेने मी काय असा फार मोठा नेता आहे असं दाखवण्याच्या आविर्भावामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी जी गोपनीयतेची शपथ घेतली ती गोपनीयता भंग केलेली आहे. त्या भारतीय संविधानाचा, त्या मंत्रिपदाच्या शपथेचा मंत्री छगन भुजबळ साहेबांनी अपमान केलेला आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेब, आपण सन्माननीय मुख्यमंत्री आहात. भुजबळ साहेब हे पदाचा गैरवापर करत असल्यामुळं त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा असा साधा सरळ प्रश्न संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र सरकारला विचारत आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. हे लोक पदावर राहतात, तिकडे शपथ वेगळी वेगळी घेतात आणि इकडे बरोबर शपथेच्या आणि पदाच्या वेगळं वागतात. कुणाविषयीही ममत्व, मत्सर किंवा द्वेष भावना, अकस भावना ठेवणार नाही अशी शपथ घेतली भारतीय राज्यघटनेची. राज्यपाल महोदयांचा सुद्धा हा अपमान आहे. दुसरा हा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा सुद्धा अवमान आहे. ते म्हणतात मी स्वतः पुरोगामी नेता आहे, पण ते भुजबळ साहेब पुरोगामी नाहीयेत. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा म्हणता म्हणता कधी शाहू महाराजांना कट मारला भुजबळ साहेबांनी कुणाला काही कळलं नाही. हे बरोबर सोयीनं दुकान चालवतात. बरं, चालू द्या, तो त्यांचा वैयक्तिक संवैधानिक अधिकार आहे. पण जाणीवपूर्वक त्या महापुरुषांची नावं घ्यायची. शिवराय फुले शाहू आंबेडकर म्हणता त्यांची जीभ जड होते आणि मध्ये मध्येच फुले आंबेडकर सुरू झालं. शाहू महाराज कुठे गेले? हा जर भुजबळ साहेबांच्या मनाचा कोतेपणा असेल तर भुजबळ साहेब कुणाचे दैवत असायचे त्याचे असतील. भुजबळ साहेब समाजाचे दैवत होऊ शकत नाहीत. ज्यावेळेस ते अटक होते, अडचणीत होते, त्यावेळेस त्यांचा समाज कधी कुठं आलेला नाही. कदाचित ते हळहळ व्यक्त करत असतील साहेब सुटले पाहिजेत, पण तेलगीपासून ते मनी लॉन्ड्रिंग पर्यंत जे जे काही वेळेस त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप झाले त्या त्या घोटाळ्यामध्ये भुजबळ साहेब अडकले. आम्हाला भुजबळ साहेब आमच्यासाठी महाराष्ट्राचे नेते आहेत. उद्या देशाचे झाले तरी हरकत नाही. कदाचित मुख्यमंत्रीही या सगळ्या संघर्षातून वाद लावून, दंगली लावून, सामाजिक तेढ निर्माण करून ते मुख्यमंत्री सुद्धा होतील असं मला वाटतंय. कारण अजितदादा पवारांनी बरोबर भुजबळ साहेबांना मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी बाहेर काढलेलं असावं. पण हे सगळं एवढं घाणेरडं आहे, याच्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते आणि समाजामध्ये विद्वेषाचं राजकारण होऊ शकतं. आणि हे एक मंत्री पदावर राहून जर भुजबळ साहेब करत असतील, साफ खोट आहे. हा आमच्या महाराष्ट्राचा अपमान आहे. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचा अपमान खपवून घेणार नाही. म्हणून छगन भुजबळ साहेबांची मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही पर्यंत, हे आंदोलन जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत भुजबळ साहेबांची मंत्रिपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे अशी या माध्यमातून आणि प्रत्येक समाजाच्या मनातला हा मुद्दा आहे, विषय आहे, मागणी आहे, ती मी आपल्या समोर मांडत आहे. पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.